नमस्कार. मी कोमल सावंत आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आत्ता सकाळचे 5:45 वाजलेत आणि मी माझी अंघोळ वगैरे आत्ता सगळं झालं आहे, आवरले माझं. आता मी नाश्ता वगैरे बनवणार, बाकीची कामं करणार. कारण की रुद्रला 8 ते 12पर्यंत शाळेत जायला लागतं, कारण त्यांचं प्रशिक्षण वगैरे सुरू आहे. आणि मग मला लवकर नाश्ता वगैरे बनवायला लागतो. तसं तर मी चपाती भाजी देते डब्याला, पण आज मी बनवणार आहे मेंदूवडा आणि सांबर. तसं तर सांबर खात नाहीत, फक्त मेंदूवडाच फक्त मग तो घेऊन जाईल. आणि म्हणून मग मी उठली, आंघोळ वगैरे केली आणि आता नाश्त्याच्या तयारीला लागणार आहे. सकाळी उठल्या उठल्याच एक काम असतं की दूध वगैरे गरम करायचं, कारण की आत्ता उन्हाळी दिवस आहेत ना, त्याच्यामुळे दूध जर गरम नाही केलं तर ते लगेच खराब होतं. आणि फ्रीजमध्ये ठेवाल तर नाही होत. मी नाही फ्रीजमध्ये ठेवत, माझं वरतीच दूध असतं. त्याच्यामुळे मग मी उठल्या उठल्या पहिल्यांदा तर दूध गरम करून घेते. आणि इथे मी भांडी रात्री घासून ठेवलेली, बकेट फुल भरलेलं, त्याच्यामुळे मी इथे किचन कट्ट्यावरतीच भांडी घासून ठेवली होती. आणि मग ते सकाळपर्यंत चांगले निथळतात आणि त्याच्यानंतर मग मी कपाटावरती सगळी ती भांडी मांडत होते. खरं तर लवकर उठते, कारण की रुद्राचं 7-8 दिवसाचं प्रशिक्षण आहे. त्याला सकाळचं रोज लवकर जावं लागतं, 7 ते 12 काहीतरी त्याचं शाळा आहे. त्याच्यामुळे मी नाश्ता बनवायला घेतला होता आणि मला इथे उडीद वडा आणि सांबार बनवायचं होतं. सांबारसाठी मी इथे उडीद डाळ आणि तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आणि त्यात शेवग्याच्या शेंगा मी शिजत घातल्या आहेत. कारण की मी सेपरेट असे शेवग्याच्या शेंगा नाही घालत, मी त्याच्यातच घालते, कारण की त्या शेवग्याचा जो अर्क असतो तो पण त्या डाळीत उतरतो आणि मग त्याचं सांबार खूप छान लागतं. त्यात तुम्ही चिंच पण घालू शकता, पण मी आत्ता इथे विसरली आहे घालायचं आणि मी डायरेक्टच कुकर लावून टाकलं आहे. इथे मी रात्रीच उडदाची डाळ भिजत घातली होती आणि मग दुसऱ्या दिवशी ती डबल होते फुगून. आता याच्यातलं पाणी वगैरे काढणार आहे मी आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. पहिल्यांदा तर मी पूर्ण उडीद डाळ चाळणीत काढून घेतली आणि याला मी चांगलं 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि नंतर मग व्यवस्थित चाळणीत निथळत ठेवणार आहे. त्याचं सगळं पाणी निथळून गेलं की मग मिक्सरमधून मग त्याची बारीक पेस्ट करणार आहे. शक्यतो उडदाची डाळ एकदम चिकट असते, घसरते खूप, त्यामुळे लवकर बारीक होत नाही. तर थोडं थोडं पाणी ॲड करून मग ते मिक्स करून घ्यायचं. आणि इथे बघितलं मी, इथे डाळ आणि मी शेवग्याच्या शेंगा टाकल्या होत्या, त्या शिजल्यात का नाहीत ते, कारण की सांबार बनवायचं होतं म्हणून. आणि नंतर मग मी या पिठात मीठ टाकून ते व्यवस्थित हलवून घेतलं आहे. कारण की या पिठाला जेवढं तुम्ही व्यवस्थित हाताने फेटून घ्याल तेवढे ते वडे छान होतात आणि मऊ होतात. त्याच्यामुळे मग मी इथे आधी पहिल्यांदा तर मिरची कट करून घेतली आणि मिरची याच्यामध्ये मी एकदम बारीक चिरून घालणार आहे. मिक्सरमध्ये नाही फिरवली, असं चाकूने कट करून बारीक करून मी ह्याच्यात टाकणार आहे आणि व्यवस्थित ह्याला फेटून घेणार आहे. पीठ व्यवस्थित फ्लफी झालं आहे का नाही हे बघण्यासाठी पाण्यात छोटासा गोळा घेऊन त्यात टाकायचा आणि तो वरती तरंगू लागला की असं म्हणतात की व्यवस्थित पीठ झालं आहे आणि ते वरती तरंगत होतं माझं पीठ. त्याच्यामुळे मग मी ते बाजूला ठेवलं आणि नंतर मग मी आता इथे वडे तळायला घेणार आहे. आणि मी हाताने मला नाहीच सोडता येत, कारण की ते व्यवस्थित सुटत नाहीत, तर तेलाचा चटका वगैरे बसण्याची शक्यता असते. मग मी इथे चहाची जी गाळण असते त्याच्यावरती मग मी थोडं थोडं पाणी लावून वगैरे असेच मी सगळे वडे तळून घेणार आहे. आणि इकडे मी एका साईडला नंतर सांबारची तयारी करायला घेतली. याच्यात मी डायरेक्ट कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण वगैरे सगळं बारीक करून याची पेस्ट करणार आहे. पहिल्यांदा तर मी याच्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि जी बारीक केलेली पेस्ट होती ती मी याच्यात ॲड करून व्यवस्थित त्याला परतून घेणार आहे. आणि मी याच पद्धतीने सांबार बनवते. आणि खरं तर हे पेस्ट वगैरे नाही केली तरी चालते, पण याने खूपच छान अशी सांबारला चव येते. त्याच्यामुळे मग मी पहिल्यांदा तर ही पेस्ट सगळी याच्यात परतून घेणार आहे. व्यवस्थित परतून झाली की याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करणार आहे. हळद, लाल मिरची पावडर, सांबार मसाला सगळे व्यवस्थित ॲड करून घेणार आहे. आणि
इथे छान असे मी मसाले परतून घेतलेत आणि परतून झाल्यानंतर जी शिजलेली डाळ होती आणि शेवग्याच्या शेंगा याच्यात मी घालून घेतलेत. बघू शकता इथे सगळ्या शेवग्याच्या शेंगांचा गाळ झाला आहे, पण ठीक आहे, याची चव पण एकदम छानच लागणार आहे. याच्यात खूप सारं मी पाणी ॲड केलं आहे, मीठ टाकून घेतलं आणि मगाशी चिंच टाकायची राहिली होती ती पण मी याच्यात घालून घेतली आणि असं सांबार तयार झालं आहे आणि तयार आहे उडीद वडा आणि सांबार. तर आत्ता वाजलेत 10 आणि माझी सकाळची सगळी कामं झालेली आहेत. नाश्ता वगैरे झाला आहे, देवपूजा, फरशी, सगळं कपडे वगैरे झालेले आहेत. आणि आज आमच्या घरी एक खास पाहुणे आलेत आणि आमच्या आदो आलेत, म्हणजे भाचीबाई आलेत, ननंदबाईंची मुलगी. तर मामाच्या गावी आलेत त्या 8 दिवसासाठी. थंबनेलमध्ये बघितलं तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सजुरीच्या पिठाचं प्रिपरेशन करणार आहे आणि इथे मी तेच करत होते. तांदूळ घेतले होते स्वच्छ नीट करून, याला व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि तुम्ही पण कोणताही तांदूळ वापरू शकता. इथे मी रेशनिंगचाच तांदूळ घेतला आहे आणि याला व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. 2.5 ग्लास तांदूळ घेतला होता आणि याला स्वच्छ धुवून याला निथळत ठेवणार आहे आणि पंख्याखाली सुकवून घेणार आहे. उन्हात नाही सुकवणार, पंख्याखाली व्यवस्थित सुकतो आणि नंतर मग चक्कीतून याची बारीक पावडर करून घेणार आहे. असं असताना बायकांची कामं तर दिसून येत नाहीत, पण एका पाठीमागे एक काही ना काहीतरी काम सुरूच असतं. तर इथे मी इंद्रायणी तांदूळ होता आणि तो व्यवस्थित चाळून घेत होते, कारण की एकदमच चाळून ठेवला तांदूळ की भात करायला पण सोपा जातो. इथे मी सजुरीच्या पिठासाठी जे तांदूळ सुकत घातले होते ते चक्कीतून व्यवस्थित बारीक याचं पीठ करून घेतलं आहे आणि जास्त पण मोठं नाही करायचं, एकदम बारीकच पीठ करायचं आहे आणि याला व्यवस्थित गुळाच्या पाण्यात मिक्स करायचं आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. गुळाचं पाणी तयार करताना पण याच्यात गूळ, पाणी, थोडीशी सुंठ पावडर, जायफळ आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित याला उकळून घ्यायचं आणि नंतर मग याचं असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. असं तुम्ही संध्याकाळचं याचं पीठ मळून ठेवा, कारण दुसऱ्या दिवशी याला सजुऱ्या याच्या बनवाव्या लागतात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत हे पीठ एकदम सुक्कं आणि फडफडीत होऊन जातं. याच्या पण काही टिप्स सांगितलेत मी, नक्की नेक्स्ट व्हिडिओ पण याचा येईल, तो नक्की तुम्ही बघू शकता आणि नक्की बघा. तर व्यवस्थित मी असं पीठ मळून घेतलं आहे याचं. तर आजचा व्हिडिओ हा मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज दिसतील. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.